सोमवारपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना कामावर राहण्याचे आदेश दिले आहेत। मात्र त्यानंतर मेसांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले। याबाबत स्वारगेट येथील एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांची भूमिका काय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत। नेमकी अनिल परबांनी दिलेला अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला अल्टिमेटम मान्य नाही आहे। आमचं सर्व 92,000 कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे। दुसरी गोष्ट, अल्टिमेटम तुम्ही अगोदर निलंबन केलं, नंतर सेवा समाप्ती केली, नंतर बडतर्फीच्या कारवाया केल्या, आता तुम्ही मेस्मा लावण्याची कारवाई करताय, काहींच्या बदल्या करण्याचं काम करताय। कितीही आम्हाला त्रास द्यायचं काम केलं तरी आमचं स्पष्ट मत आहे 92,000 कर्मचाऱ्यांचं, आम्हाला उद्या जेलमध्ये टाकलं तरी आमची ठाम भूमिका शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। इथून पुढची तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका एकच आहे, उद्याच्याला जरी यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं सर्व 92,000 कर्मचाऱ्यांना, तर आमची फॅमिली जी आहे ती येऊन आमच्या जागेवर इथं पेट्रोलमध्ये बसणार, घरचे कुटुंब आमचं। तुमची काय भूमिका आहे? ॲक्च्युली अल्टिमेट देणं जे भाग चुकीचं आहे त्यांचा, अल्टिमेट देणं गरजेचंच नाही आहे। ॲक्च्युली त्यांना चार्जशीट किंवा सस्पेंड सांगितलंच नव्हतं कोणी, त्यांनीच चार्जशीट काढले, त्यांनीच सस्पेंड केलं आणि तेच अल्टिमेट देतात। ॲक्च्युली आमची न्यायालयीन लढाई असताना त्यांनी न्यायालयीन लढाईचं उल्लंघन करून कामगाराच्या भावनेशी खेळून ज्या कामगारांच्या आत्महत्या झाल्या त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे। त्यामुळे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत यांनी कुठलंही अल्टिमेट देऊ किंवा कुठलंही परिपत्र काढू तरी कामगार एक इंचही मागं हटणार नाही, जोपर्यंत आमचं विलिनीकरण होत नाही तोपर्यंत। अल्टिमेटम दिले सोमवारपर्यंत कामावर हजर होणार, यावर तुम्हाला काय म्हणाले? नाही होणार आम्ही हजर। आमचं एकच आहे विलिनीकरण। विलिनीकरण किती दिवस लागू द्या, विलिनीकरणच्या शिवाय आम्ही हजर होणार नाही। एकंदरीतच एस टी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत। काही झालं तरी आमच्या विलिनीकरण झालंच पाहिजे अशी भूमिका एस टी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। प्रशांत श्रीमंदिलकर, लेट्सअप मराठी, पुणे।